हरिओम नमस्कार। आज आपलं लेक्चर आहे ते दुधासंदर्भात आहे। दूध घ्यायचं का नाही घ्यायचं याच्यावर लेक्चर आहे आपलं आज। आता सर्वप्रथम आपण काय करूया, इथे एक पेस आहे, मोठी अशी मोठी पेस आहे। पेस म्हणजे काय? अवकाश, ठीक आहे ना, पोकळी। त्या पोकळीमध्ये काय आहे? गॅलेक्सी। गॅलेक्सी म्हणजे काय? आकाशगंगा, ठीक आहे ना। इथे एक आकाशगंगा आहे, इथे एक आहे, इथे एक, इथे अशा खूप आकाशगंगा आहेत। आता आपली आकाशगंगा सोडून बाकीच्या आकाशगंगा आहेत की नाहीत ते शास्त्रज्ञ बघून घेतील काय, पण आपण मात्र आपल्या आकाशगंगेवर येऊया। आकाशगंगेमध्ये काय आहे? पृथ्वी, सूर्य, आहे की नाही, बरोबर। मग सर्वजण आता आपण कुठे? आपल्या आकाशगंगेमध्ये येऊया, पृथ्वीवर येऊया। आला का सगळेजण पृथ्वीवर? आला ना? आता पृथ्वीवर ह्या कोण कोण राहत आहे? पृथ्वीवर कोण कोण राहत आहे? प्राणी जगत, निसर्ग, पशु पक्षी, सूक्ष्म जीवाणू, जलचर, भूचर, कीटक, हे सर्वजण प्राणी राहतात, है की नाही? अजून कोण राहत असेल ते जाऊ द्या, पण एवढे तर लक्षात घ्या। अजून कोण राहतं पृथ्वीवर? मानव प्राणी। कोण राहत आहे? मानव प्राणी राहतो, हे सगळेजण राहतात। आता मानव प्राणी सोडून द्या आता 1-2 मिनिटासाठी। बाकीचे जे सर्व जे आहेत जीव आहेत, सूक्ष्म जीव, आपल्याला असं कधी जाणवलंय का की चला आपण रस्त्याने चाललेलो आहे आणि वरनी पक्षी येऊन आपल्या शेजारी अटॅक येऊन पडला, जाता जाता गाय अटॅक येऊन पडली, जाता जाता मासे अटॅक आले, समुद्रावर सगळे अटॅकच आलेले मासे आहेत, अचानक झाड कोलमडून पडलं, काल होतं चांगलं आज सकाळी गेलो, असं कधी झालंय का? नाही ना? होय की नाही? असं कधीच झालं नाही। असं का झालं नाही? तर हे जे आहेत मानव प्राणी सोडला तर बाकीच्यांचं जे अन्न आहे ते मूल स्वरूपात जसं आहे तसं खातात, बरोबर आहे का? फक्त त्याला अपवाद काय आहे की आपण पाळीव प्राणी केलेले आहेत, त्यांना आपण नको ते अन्न घालून त्यांना सुद्धा डिसीज वाढवलेले आहेत। हा मुद्दा सोडून द्या। जे पाळीव प्राणी घरात ठेवलेले आहेत त्यांना सुद्धा अलीकडे डिसीज व्हायला लागलेले आहे। सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण? मानव प्राणी, हे की नाही? मग रात्री झोपला, सकाळी उठलाच नाही, फिरायला गेला, अटॅकच आला, होय की नाही? घडतं की नाही? असं का घडलं? का घडलं? असं का घडलं? काय कारण आहे घडायला सांगा? जीवनशैली बदलली आहे आणि आपल्या आहारात बदल केलेला आहे। आहारात बदल म्हणजे काय? जो आहार निसर्गाने दिलेला आहे त्या आहारावर त्यांनी काय केलेले आहे? छेडछाड केलेली आहे, थोडक्यात प्रोसेस केलेली आहे, प्रक्रिया केलेली आहे काय। आणि ज्यावेळी माणूस प्रक्रिया करतो त्या आहारावर निसर्गाच्या, त्यावेळी त्याची मूल गुणवत्ता घसरलेली असते आणि त्याच्या शरीराला फार कमी फायदा होतो। आणि असेच पदार्थ आपण खूप छान आहे म्हणून खातो, बरोबर? लक्षात आलं की अतिरिक्त प्रोसेस केलेली आहे। आता प्रोसेस मध्ये काय काय आलं? मशीन मेड पदार्थ, सगळे पॅक बंद, पॅक फूड, हे सगळे पॅक फूड मशीन बंद आहे, म्हणजे मशीन मेड आहे। इथपर्यंत लक्षात आलं का? आता मशीन मेड पदार्थांची नावं सांगा। बेकरी प्रोडक्ट्स आलेले आहेत। पूर्वी तर कसं असायचं? पूर्वीचं कसं आहे? पूर्वी जे मुळात जे निसर्गातून अन्न येणार आहे ते कंपोस्ट खतावर व्हायचं। आता काय? उत्पादन वाढवण्यासाठी आपण काय केलेलं आहे? त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया केलेली आहे। म्हणजे हा बदल हा मुळातच झालेला आहे, इथूनच झालेला आहे। सर चालू आहे का? हे बदल हा कुठून झालेला आहे? मुळातच झालेला आहे, म्हणजे इथून सुरुवात झाली आणि नंतर आणखीन त्याच्यावर आपण प्रोसेस केलेली आहे। आता वेगवेगळे पदार्थ घेण्यापेक्षा आपण एकच पदार्थ घेऊ, कुठला घेऊ? दूध, मिल्क,
आता हे जे दूध घेतल्यानंतर आता पहा की ससा हा प्राणी घेतला आपण, याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा 800 ते 1000 आहे आणि प्रोटीन 10.13 आहे. त्यानंतर कुत्रा घेतला, त्याच्यामध्ये कॅल्शियमच्या त्याच्या दुधामध्ये कॅल्शियम 5 ते 8 आहे आणि प्रोटीनची मात्रा 7 ते 10 आहे. त्यानंतर बकरी घेतली, त्याच्यामध्ये 130 ते 150 हे काय आहे, कॅल्शियम आहे आणि प्रोटीन 9.25 आहे. त्यानंतर म्हैस गाय घेतली, बकरीचं झालं ना, हा बकरी. नंतर गायचं 120 ते 130 कॅल्शियम आहे त्याच्या दुधामध्ये आणि प्रोटीन 9.25 आहे. म्हैस 180 ते 200 कॅल्शियम आणि 4.00 प्रोटीन आहे. त्यानंतर आईचं दूध, आईच्या दुधामध्ये कॅल्शियमची मात्रा 2.5 ते 3.5 आणि प्रोटीन आहे ते 1.2च आहे. किती आहे प्रोटीन? 1. म्हणजे आपण क्रम पाहिला तर इथून उतरता क्रम आईच्या दुधापर्यंत कमी आहे, बरोबर आहे का? क्रमाक्रमानुसार काय झालेलं, कॅल्शियम आणि प्रोटीन याची मात्राच्या आईच्या दुधामध्ये सर्वात कमी आहे आणि सर्वात जास्त ससा आणि इतर प्राणी असतील आणखीन कुठले कुठले. आता गाई आणि म्हैस याचं दूध पितो ना आपण, है की नाही? गाय आणि म्हैसीचं याचं दूध पितो. मग गाई किंवा म्हैसीचं काय मूल जन्माला येतो, वासरू किंवा काय म्हणतो आपण त्याला, रेडकू, आहे की नाही? आता हे जन्माला आल्यानंतर सर्वसाधारण जन्मला त्याचं वजन किती आहे, किती पाऊंडात असेल? 10 ते 20 म्हणजे 15-20 किलो म्हणजे 40 पाऊंड 50 पाऊंड आहे. 2 वर्षामध्ये किती होतं? 2 वर्षामध्ये त्याचं किती वाढ होती त्याची? 200 ते 400 पाऊंडापर्यंत जातं, बरोबर आहे का सर? 2 वर्षात किती होतं? 200 ते 400 पाऊंड. आईचं मूल जन्मल्यानंतर किती पाऊंडाचं असतं? 4.5 ते 5 पाऊंडाचं असतं. 2 वर्षांनी किती होतं? 10 ते 12-13 किलो म्हणजे किती? 14 किलो म्हणजे 30 पाऊंडाचं होतं. मग निसर्ग काय सांगतोय आपल्याला इथं? निसर्ग काय सांगतोय तुम्हाला की तुमच्या मुलाची जी वाढ आहे ती हळूहळू व्हावी, त्याच्यासाठी निसर्गाने काय केलेलं आहे, त्याच्या आईच्या दुधात कॅल्शियमची मात्रा आणि प्रोटीनची मात्रा लो ठेवलेली आहे, बरोबर आहे का? आणि गाय आणि म्हैशीच्या ह्याच्यात काय सांगितले, 2 वर्षात वाढ भरपूर व्हावी त्याची, म्हणून त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि याची मात्रा जास्त ठेवलेली आहे. ससाचं पिल्लू 3-4 महिन्यामध्ये किती होतं? डबल टिबल होतं ना 5 महिन्यात. म्हणजे काय झालं, त्याची कॅल्शियम आणि प्रोटीनची मात्रा भरपूर आहे. निसर्ग काय सांगतो आहे की तुमची मुलाची जी वाढ आहे ती हळूहळू व्हावी. 2. मग गाई आणि म्हशीचं दूध काय आहे की त्यांच्या मुलाच्या वाढीच्या नुसार निसर्गाने त्याच्यामध्ये तेवढं कॅल्शियम आणि प्रोटीन ठेवलेलं आहे. असं कधी ऐकलंय का तुम्ही? सशाचं दूध काढा, म्हशीला द्या म्हणजे छान वाढ. म्हशीचं दूध काढा, कुत्र्याला द्या म्हणजे त्याची छान वाढ. बकरीचं दूध काढा, उंटाला द्या. उंटाचं दूध काढा, कुत्र्याला द्या. कुत्र्याचं दूध काढा, म्हशीला द्या म्हणजे छान होईल. हे असं कधी ऐकलंय का? असं चालेल का? नाही. मग गाई आणि म्हशीचं दूध मानव प्राण्याला कसं काय चांगलं? प्रश्न काय विचारला मी? असं कधी ऐकलंय का ह्याचं दूध काढा त्याला द्या म्हणजे त्याची वाढ? मग गाई आणि म्हशीचं दूध मानवाच्या मुलाला कसं काय चांगलं? हे सर नो, बघा प्रश्न पडतोय की नाही? आहे का चांगलं? मुळीच नाही. बरोबर आहे का? इथपर्यंत मुद्दा लक्षात आला. मग याचा अर्थ आपण काय करत आहोत, जेव्हा गाईचं आणि म्हशीचं मुलाला दूध देतो, दूध दिल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये नको असलेले ह्या दुधामुळे आपल्याला काय काय होतात, त्याचे परिणाम काय काय होतात ते आपल्याला आत्ता जाणवत नाही. मिल्क इज सायलेंट किलर.
हे तुम्हाला गुगलवर सर्च करून त्याचा अभ्यास करता येईल.